नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खूपच वेगळी पण जबरदस्त चवदार अशी कच्च्या केळ्याची भजी। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ, चहा टाइमला एकदम परफेक्ट आहेत ही भजी। चवीला इतकी छान असतात की एकदा खाल्ली की थांबवतच नाही। चला तर मग या सोप्या आणि टेस्टी स्नॅकची सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे घेतलेली आहेत कच्ची केळी, गावठी आहेत ही। आता इथे आपण कच्ची केळी आहेत ही सोलून घ्यायची आहेत। मी इथे 4-5 सोललेली आहेत, तुम्हाला दाखवते। आता आपण जेव्हा ही कच्ची केळी जेव्हा आपण सोलून घेऊ तेव्हा सर्वात आधी हाताला तेल लावायचं आहे। त्यामुळे काय होतं, हाताला जो केळ्यांचा चीक आहे तो लागत नाही आणि काम पण आपले एकदम सोपं होतं। सोललेली केळी ही पाण्यामध्ये टाकायची, नाहीतर ती काळी पडतात। इथे आपली आता केळी छान सोलून झालेले आहेत। आता ही केळी सोलताच लगेच किसून घ्यायची आहेत, नाहीतर ती काळी पडतात। आता किसताना कधी कधी केळ्यामध्ये खूप घट्ट अशा बिया असतात, तर त्या बिया आपण किसताना आपोआप बाजूला होतात, त्या आपण काढून टाकायच्या। आपली केळी आता किसून झालेली आहे। आता आपण ही लगेच वापरणार आहोत। त्याने रंग बदलतो आणि चवही कमी येते। त्यामुळे आता पुढचं पाहू, आपण मसाले आणि बेसन घालून भजीची तयारी करूया। आता या किसलेल्या केळीचं बॅटर आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता एका भांड्यामध्ये आपण ही किसलेली केळी आहेत ही काढून घ्यायची आहेत। आता यामध्ये 1 वाटी बेसन घालून घ्यायचं। थोडा क्रिस्पीपणा येण्यासाठी मक्याचं पीठ घालायचं। आता आपण भजीच्या मिश्रणात मसाले घालणार आहोत। त्यासाठी आता आपण इथे 1 चमचा तिखट घ्यायचा आहे, अर्धा चमचा हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं, थोडीशी धना जिरा पावडर घ्यायची। आता यामध्ये मी चवीसाठी बारीक हिरव्या चिरलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर घालायची। आता या मिश्रणामध्ये चिमूटभर ओवा घालायचा, त्यामुळे भजीला छान सुगंध येतो आणि पचनासाठी हलकं जातं। आता किसलेली केळी आणि घातलेले मसाले आपण छानपणे एकत्र करणार आहोत। हलक्या हाताने वरून खाली अशा हालचालीमध्ये मिक्स करायचं, म्हणजे मसाल्याचं जे कोटिंग आहे ते प्रत्येक किसाला छान लागतं। आता हे थोडं कोरडं झालंय, आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया। हलक्या हाताने एकत्र करायचं आता हे। आता थोडी अद्रक लसूणची पेस्ट घालूया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। तर बघा, संपूर्ण मिश्रण आपलं चांगलंरित्या मिक्स झालेलं आहे। आता आपण तेल तळण्यासाठी ठेवायचं आहे, तोपर्यंत इथे मी झाकून ठेवते। इथे आपण तेल आता तापायला ठेवूया। पुरेसं तेल गरम झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडून देऊया। हळूहळू करून थोडेच सोडायचे, त्यामुळे काय होतं, भजी एकमेकांना चिकटत नाहीत। हे भजी मंद आचेवरच तळायचे, जेणेकरून ते बाहेरून सोनेरी आणि आतून मऊ राहतील। भजीला छान रंग आलेला आहे। चला तर आता एक एक करून ही भजी आपण तेलातून काढून घेऊया।
ही भजी टिश्यू पेपरवरती आता आपण काढून घेऊया, म्हणजे अतिरिक्त जे काही तेल राहिलं असेल ते निघून जाईल। आता या तेलात उरलेली भजी देखील आपण आता सोडून देऊया। तेही त्याच पद्धतीने हलक्या हाताने सोडायचे। ही भजी गरमागरमच खायची हा। कच्च्या केळीतील स्टार्च शरीराला सस्टेन एनर्जी देतं। थंडीच्या दिवसात गरमागरम कच्च्या केळीची भजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आपण हे थोडंसं पलटून घेऊया। तळताना तेल मध्यम गरमच असावं, नाहीतर मग भजी काळी पडतात। भजी तेलात सोडल्यानंतर हलक्या हाताने परतून घ्या, म्हणजे एकसारखा सोनेरी रंग येतो भजीला। झाला आहे, आता आपण त्यांना तेलातून काढून घेऊया। तर बघा मंडळी, आपली गरमागरम आणि कुरकुरीत कच्च्या केळ्याची भजी तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। भजीचा सुगंध, सोनेरी रंग आणि खमंगपणा अतिशय परफेक्ट झालेला आहे, बघू शकता। घरच्यांना, पाहुण्यांना किंवा संध्याकाळच्या टायमिंगला हे सर्व करायचं। आता ही भजी आपण सॉस किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो। कुरकुरीत आणि चव या दोन्हींचा सुंदर समतोल असणारी ही भजी तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।